श्री स्वामी समर्थ. मिथुन राशी 29 जून ते 5 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एखादी आनंदाची बातमी येणार आहे का? अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आता पूर्ण होतील का? करिअरमध्ये नवीन संधी मिळून तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? आर्थिक अडचणी कमी होऊन उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलतील का? कुटुंबातील वातावरण अधिक आनंदी आणि सौहार्दपूर्ण बनेल का? प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि जवळीक वाढेल का? चला तर पाहूया मिथुन राशीला हा आठवडा कसा जाणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी नवीन संधी, महत्त्वाचे निर्णय आणि सकारात्मक बदल घेऊन येण्याची शक्यता आहे. योग्य नियोजन, संयम आणि आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही अनेक अडथळ्यांवर मात करू शकता. नशिबाची साथ आणि तुमची मेहनत यांचा सुंदर मेळ घडल्यामुळे काही अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी प्रगती, समाधान आणि नव्या आशा निर्माण करणारा ठरू शकतो. हा आठवडा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी नवीन संधी, सकारात्मक बदल आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली काही महत्त्वाची कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. करिअर, आर्थिक व्यवहार, कुटुंब आणि नातेसंबंध यामध्ये संतुलन राखण्याची गरज भासेल. योग्य वेळी घेतलेले निर्णय आणि शांत स्वभावामुळे अनेक अडचणींवर सहज मात करता येईल. या आठवड्यात मेहनतीला नशिबाचीही साथ मिळाल्यामुळे अपेक्षित यश आणि समाधान अनुभवता येईल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामातील अचूकता, वेळेचे नियोजन आणि निर्णयक्षमता यामुळे कार्यालयात तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले प्रकल्प पूर्ण करण्याची संधी मिळेल. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल, मात्र काही व्यक्ती तुमच्या यशामुळे मत्सरही करू शकतात. त्यामुळे आपल्या योजना सर्वांसमोर मांडणे टाळावे. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. मुलाखती, नवीन संपर्क किंवा शिफारसीमुळे अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांना वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. खासगी क्षेत्रातील व्यक्तींना बढती किंवा पगारवाढीबाबत सकारात्मक संकेत मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा विस्ताराचा राहील. नवीन ग्राहक, नवीन ऑर्डर आणि नवीन व्यावसायिक करार मिळू शकतात. मार्केटिंग, ऑनलाईन व्यवसाय, शिक्षण, मीडिया, लेखन, व्यापार आणि कम्युनिकेशन क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता ठेवल्यास मोठा फायदा होईल. आठवड्याच्या शेवटी व्यवसायातील उत्पन्नात वाढ झाल्याचे समाधान मिळेल. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग उपलब्ध होऊ शकतात. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. अडकलेले पैसे परत मिळाल्यामुळे आर्थिक ताण कमी होईल. काही व्यक्तींना बोनस, प्रोत्साहनपर रक्कम किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळण्याचे योग आहेत. घरगुती खर्च वाढू शकतो. विशेषतः घरातील गरजा, मुलांचे शिक्षण किंवा प्रवासासाठी खर्च होण्याची शक्यता आहे. मात्र योग्य नियोजनामुळे आर्थिक संतुलन बिघडणार नाही. मालमत्ता, वाहन किंवा इतर मोठ्या खरेदीचा विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्या. शेअर बाजार, म्युच्युअल फंड किंवा इतर गुंतवणूक करणाऱ्यांनी भावनेपेक्षा माहितीच्या आधारावर निर्णय घ्यावेत. मित्र किंवा नातेवाईकांसोबत पैशांचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी आर्थिक बातमी मिळू शकते, ज्यामुळे भविष्यातील नियोजन अधिक आत्मविश्वासाने करता येईल. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण आनंदी आणि समाधानकारक राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम आणि सहकार्य वाढेल. एखाद्या शुभकार्याचे नियोजन होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला आणि अनुभव तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल. त्यांचे मार्गदर्शन स्वीकारल्यास अनेक निर्णय योग्य ठरतील. भावंडांशी सुरू असलेले मतभेद दूर होतील. कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. मुलांच्या शिक्षण किंवा करिअरबाबत चांगली बातमी मिळू शकते. घरातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. दूर राहणाऱ्या नातेवाईकांशी संपर्क वाढेल. एखाद्या कौटुंबिक समारंभात सहभागी होण्याची संधी मिळेल. घरातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची थोडी काळजी घ्यावी लागू शकते, मात्र मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. प्रेमळ संवादामुळे घरातील वातावरण अधिक सुखद राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा आनंददायी ठरेल. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. एकमेकांबद्दलचा विश्वास वाढेल आणि जुन्या गैरसमजुती दूर होतील. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हा काळ अनुकूल राहील. नात्यातील गोडवा वाढल्यामुळे मानसिक समाधान मिळेल. वैवाहिक जीवनात परस्पर सहकार्य आणि समजूतदारपणा दिसून येईल. जोडीदार तुमच्या निर्णयांना पाठिंबा देईल. भविष्यासाठी काही महत्त्वाचे नियोजन एकत्रितपणे करण्याची संधी मिळू शकते. छोट्या सहलीचे किंवा धार्मिक प्रवासाचे नियोजन होण्याचीही शक्यता आहे.
अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होऊ शकते. ही ओळख पुढे जाऊन गंभीर नात्यात बदलण्याची शक्यता आहे. मात्र घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. नात्यात प्रामाणिकपणा आणि विश्वास ठेवणे अधिक महत्त्वाचे ठरेल. आरोग्य आणि अध्यात्म. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्यतः चांगला राहील. मात्र धावपळ, अपुरी झोप आणि मानसिक ताण यामुळे थकवा जाणवू शकतो. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी विश्रांती घेतल्यास ऊर्जा टिकून राहील. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास टाळण्यासाठी बाहेरचे अन्न कमी खावे. अध्यात्माकडे तुमचा कल वाढू शकतो. ध्यान, जप किंवा प्रार्थनेमुळे मानसिक शांतता लाभेल. एखाद्या धार्मिक स्थळी भेट देण्याचा योग येऊ शकतो. सकारात्मक विचारांमुळे आत्मविश्वास वाढेल आणि मनातील संभ्रम कमी होईल. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त काही महत्त्वाचे प्रवास घडू शकतात. हे प्रवास भविष्यातील प्रगतीसाठी उपयुक्त ठरतील. नवीन व्यक्तींशी संपर्क वाढेल आणि त्यातून लाभदायक संधी निर्माण होऊ शकतात. कुटुंबासोबत छोट्या सहलीचे नियोजन होण्याची शक्यता आहे. धार्मिक प्रवासही आनंददायी ठरेल. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवावे आणि सर्व नियमांचे पालन करावे. प्रवासाचे नियोजन वेळेत केल्यास अनावश्यक अडचणी टाळता येतील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतिकारक राहील. अभ्यासात लक्ष केंद्रित राहील आणि कठीण विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरी किंवा उच्च शिक्षणासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य लाभेल. नियमित अभ्यास आणि वेळेचे योग्य नियोजन यामुळे अपेक्षित निकाल मिळू शकतो. नवीन कौशल्य शिकण्याची किंवा एखादा अभ्यासक्रम सुरू करण्याची संधी मिळेल. परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठीही हा काळ अनुकूल राहील. उपाय. दररोज श्री गणेशाची पूजा करून ओम गं गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. बुधवारी हिरव्या रंगाच्या वस्तूंचे दान करणे शुभ राहील. गायीला हिरवा चारा खाऊ घाला. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दान करा. महत्त्वाचे निर्णय घाईघाईत घेऊ नका. नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि नियमित ध्यान करा. एकूण मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगती, नवीन संधी आणि सकारात्मक घडामोडी घेऊन येणारा ठरू शकतो. करिअरमध्ये मेहनतीचे फळ मिळेल, आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आणि आत्मविश्वास वाढेल. योग्य नियोजन, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास हा संपूर्ण आठवडा लाभदायक, उत्साहवर्धक आणि समाधान देणारा ठरेल. हा आठवडा आत्मविश्वास वाढवणारा आणि नव्या संधींचे दरवाजे उघडणारा ठरू शकतो. योग्य वेळी घेतलेले निर्णय, सातत्यपूर्ण मेहनत आणि सकारात्मक विचार यामुळे अनेक क्षेत्रांत अपेक्षित प्रगती साधता येईल. नोकरी, व्यवसाय, आर्थिक व्यवहार आणि नातेसंबंध यामध्ये हळूहळू अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. संयम, विवेक आणि प्रभावी संवाद यांच्या जोरावर तुम्ही अडचणींवर मात करून हा आठवडा यशस्वी आणि समाधानकारक बनवू शकाल. धन्यवाद.